आता धनंजय मुंडे यांनाही जेलमध्ये टाका, सरकारी जेवण जेवू द्या अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे। तसंच धनंजय मुंडेंनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे। लोकांच्या मनातील दहशत मिटवण्याचा प्रयत्न करा असंही त्यांनी म्हटलं। परळी तालुक्यात 2 मंत्री कशाला? देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सारंगी महाजन यांचा सरकारला सवाल। नैतिक जबाबदारी समजून धनंजय मुंडे यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता। जिल्ह्याचा तो नेतृत्व करतो आहे, तर त्यांनी ही जिल्ह्याची नैतिक जबाबदारी समजून त्यांनी राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता। अजूनही वेळ गेली नाही, धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात। स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा। अजूनही त्याला वेळ गेली नाही, तो राजीनामा देऊ शकतो। त्यांनी स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। यांनी माझी जमीन आंबेजोगाईला मी केस लढतेय, त्या जमिनीतून देशमुख कुटुंबियांना काही देता आलं तर मी नक्की देईन। यांच्यासाठी मला काहीतरी करता आलं तर मी नक्की करणार आहे। माझी जमीन आंबेजोगाईला जी मी केस लढते त्या जमिनीतून मला काही यांना देता आलं तर मी नक्की यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या मदत करेन। मी पुरावे सादर करण्यासाठी परळी पोलीस स्टेशनमध्ये जाणार। संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर पोलिसांनी माझ्या जमिनीबाबत कारवाई केली। संतोष भाऊंची घटना घडल्यावर जेव्हा पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले होते, त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही माझ्या अर्जावर केलेली। मुंडे साहेबांनी कमावलेली इज्जत धनंजय मुंडेंनी घालवली। यात मुंडे साहेबांची मुलगी आणि हा पुतण्या दोघेही जबाबदार आहेत। मुंडे साहेबांची पूर्णपणे इतके वर्ष त्यांनी कमावलेली इज्जत आज त्यांनी घालवलेली आहे। ह्याच्यामध्ये ती मुंडे साहेबांची मुलगी आणि हा पुतण्या दोघंही जबाबदार आहात। पंकजा आमदार होती, पालकमंत्री होती, तिला हे सगळे व्यवहार कळत नव्हते का? ती पण मूग गिळून होती। पंकजा काही वेगळी नाही आहे। धनंजयवर जे आरोप आहेत तेच पंकजावर आहे। ती 10 वर्ष काय करत होती? तिला हे काही गैरव्यवहार कळत नव्हते का? ती पण ह्या पैशाच्या व्यवहारामध्ये तिला पण ह्याच्यामध्ये हिस्से वाटे मिळत होते। ती का शांत आहे? वाल्मिक कराडसाठी परळी बंद नव्हती। वाल्मिक कराडची माणसं गोंधळ घालतील, दुकानं तोडतील म्हणून लोकांनी दुकानं बंद केली। वाल्मिक कराडसाठी परळी बंद नव्हती। वाल्मिक कराडचे माणसं गोंधळ घालतील आणि आपल्या दुकानं तोडतील, काहीतरी नुकसान होईल, त्यासाठी आपणहून लोकांनी दुकानं बंद केले। जाऊ द्या, कटकट नको म्हणून। तुम्ही धनंजयला जेलमध्ये घाला, थोडे दिवस त्याला बसू द्या, सरकारी जेवण जेवू द्या, बरं वाटेल। मला तर म्हणायचंय की आता तुम्ही धनंजयला पण आत घाला, थोडे दिवस त्याला बसू द्या, हवा खाऊ द्या, सरकारी जेवण जेवू द्या, बरं वाटेल।